हॅलो फ्रेंड्स, खाना खजाना मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पायनॅपल क्रश लस्सी। जर आपल्याकडे अननस नसेल तर आपण पायनॅपल लस्सी बनवू शकतो, कारण इथे आपण पायनॅपल क्रशचा वापर केलेला आहे आणि बघू शकता खूप छान लस्सी झालेली आहे। त्यासाठी इथे 1 ग्लास दूध घेतलेला आहे, पायनॅपल क्रश घेतलेला आहे, ड्रायफ्रूट, दुधावरची फ्रेश साखर आणि 1 ग्लास दूध घ्यायचं आहे। इथे आपण बाउलमध्ये पायनॅपल क्रश हा काढून घेऊया। इथे आपण ग्लासला क्रश लावून घेत आहोत। खूप छान दिसतं क्रश लावल्यावर आणि क्रशचा टेस्ट पण खूप छान असतो, सेम अननसासारखाच, कारण ते अननसच असतं। तर इथे 1 ग्लास आपण दही घेतलेला आहे, त्यामध्ये आपण 4 ते 5 चमचे इथे साखर टाकलेली आहे, 1 ग्लास दूध टाकलेलं आहे। आता हे आपल्याला मिक्स करायचं आहे, खूप जास्त मिक्स नाही करायचं। बर्फ टाकून घेऊया। जास्त मिक्स केलं तर यामधलं तूप हे वर येतं, त्यामुळे हलकंसं इथे आपल्याला जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत मिक्स करायचं। परत इथे क्रश टाकलेला आहे, अननसाचा हा आपला ज्यूस आहे किंवा मिल्कशेक आहे। तर बघू शकता किती छान असं हे मिक्स होत आहे रवीच्या साहाय्याने। इथे तुम्ही मिक्सरचा पण यूज करू शकता। आता ग्लासमध्ये हे आपण ओतून घेणार आहोत। इथे फ्रेश दुधाची साई वापरलेली आहे, ड्रायफ्रूट, काजू, बदाम इथे आपण वापरूया। आता इथे आपण बघू शकता बर्फ ठेवणार आहोत। तर बघू शकता किती छान दिसत आहे। इथे आपण थोडेसे केसर पण टाकून घेतलेले आहे आणि बघू शकता की आपला पायनॅपल क्रशचा ज्यूस किंवा मिल्कशेक हा तयार आहे। धन्यवाद।